नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात आपलं स्वागत आणि आता सविस्तर वृत्त. दुष्काळाने होरपळून गेलेले शेतकरी पावसाची चातकासारखी वाट बघत आहेत. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असणार आहे आणि त्यासाठी राज्य सरकार देखील सज्ज झालं आहे. 10% उद्दिष्ट गाठण्यासाठी गाव, तालुका आणि जिल्हानिहाय कृषी उत्पादन वाढीसाठी सूक्ष्म नियोजन करण्यात आलं असल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज दिली. मुंबईत कृषी आणि पणन विभागातर्फे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज खरीप आढावा बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. या खरीप हंगामाला सामोरं जाण्याकरता राज्याची पूर्ण तयारी झालेली आहे, असे एक प्रकारचं चित्र आलेलं आहे. खताचा भरपूर साठा आहे, त्याचबरोबर बियाणांचा भरपूर साठा आहे आणि पतपुरवठा देखील काही जिल्हे सोडले त्या ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अडचणी आहेत, तसे जर ठराविक जिल्हे सोडले तर सर्व ठिकाणी पतपुरवठा ही व्यवस्थित चाललेला आहे. यंदाच्या खरीप हंगामासाठी मागणीच्या तुलनेत रासायनिक खतं आणि बियाणांचा तुटवडा निर्माण होणार नाही, यासाठी दक्षता घेण्यात आली असून राज्यात खताचा आणि बियाणांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचं ते म्हणाले. कृषी व्यवसायावर 57% लोक अवलंबून आहेत, त्यामुळे कृषी पूरक व्यवसायाचा कृषी अर्थव्यवस्थेतील वाटा वाढवण्याची गरज मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. जळालेल्या फळबागांच्या पुनर्लागवडीसाठी आर्थिक सहाय्य देण्याबाबतचा विचार सुरू असल्याचंही ते म्हणाले. राज्यात 1497 सिमेंट नालाबंध तयार करण्यात आले असून येत्या 9 जून रोजी या नालाबंधांचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एकाच दिवशी होणार असल्याची माहितीही या बैठकीत देण्यात आली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातले सदस्य उपस्थित होते. गाळ काढण्याचा कार्यक्रम कायमस्वरूपी राबवला पाहिजे, तसंच यंदा 1,70,186 कृषी पंपधारकांना वीज जोडणी देण्याचं उद्दिष्ट असल्याचं अजित पवार यांनी यावेळी सांगितलं. येत्या 30 जूनपर्यंत 30,000 शेतीपंपांना वीज जोडणी देण्यात येईल आणि उर्वरित कृषी पंपांना मार्च 2014 पर्यंत वीज जोडणी देण्यात येईल, अशी माहितीही उपमुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिली. खरीप हंगामाला सामोरं जाण्यासाठी राज्य सरकार